नंदुरबार नगरपालिकेसाठी आजपासून भाजपाकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातून या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचाराचे नारळ जे ते फोडण्यात आलेले आहे। भाजपाकडून अविनाश माडी हे रिंगणामध्ये उमेदवार आहेत, त्यामुळे आता अविनाश माडी जे त्यांनी प्रचाराचे नारळ फोडलेले आहे। आपल्या सोबत होता अविनाश माडी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने प्रचार राहणार आहे आणि भाजपाची नेमकी काय परिस्थिती राहणार आहे। भाऊ काय सांगणार आहे, आपण पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करतायत, मोठे मातब्बर नेते त्यांच्या समोर निवडणूक होणार आहे, कशी निवडणूक राहणार काय सांगणार? हे बघा, सर्वात आधी तर मी एक सांगू इच्छितो, नंदुरबार भयमुक्त करण्यासाठी आम्ही ही लढत देत आहोत। कारण भरपूर प्रयत्न झाले उमेदवारांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना दम देणं सुरू होतं आणि आज पण आहे। पण आम्ही गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या साक्षीने सांगू इच्छितो की कोणताही कार्यकर्ता, भाजपचा जो लीडर कार्यकर्ता आहे तो कोणालाही घाबरत नाही। यांचा प्रयत्न असा, कोणी उमेदवार तयार झाला तर त्याच्यापर्यंत जायचं, तू क्यों लढ रहा, तू ऐसा मत कर, तू ऐसा मत कर। मुळात आमचा अजेंडा आहे की शहर विकास आम्हाला करायचा आहे, ज्या खड्डेमुक्त शहर करायचंय, भयमुक्त शहर करायचंय। त्यातल्या त्यात व्यापाऱ्यांना जो प्रत्येक गोष्टीसाठी एनओसी साठी जी ब्लॅकमेलिंग केली जाते ती पण आम्हाला थांबवायची आहे। ठेकेदार असतात, ठेकेदारांना सुद्धा त्यांच्यातला कितीतरी हिस्सा हा चालला जातो, त्यामुळे शहरात क्वालिटीची कामं होऊ शकत नाहीत। आता या सगळ्या गोष्टी आहेत, बराच अजेंडा आहे। आमचा मूळ अजेंडा विकास, हिंदुत्व आणि भयमुक्त शहर हाच असेल। भाऊ पण नंदुरबार मध्ये नगरपालिकेसाठी एकतर्फी नगरपालिका होईल, निवडणूक होईल अशी काही चित्र जे ते होतं। मात्र आपण उमेदवारी केलेली, त्यामुळं काय वाटतं की एकतर्फी निवडणूक राहणार आहे का, की भाजपाचे किती मोठं आव्हान जे ते शिंदे गटाला बघावं लागणार आहे? हे बघा, मुळात शिंदे गट हा जो आहे, याच्यात नावाला शिंदे गट आहे, मुळात वर भाजपा शिवसेना युती आहे। मात्र नंदुरबार हे चित्र वेगळे आहे। जी काँग्रेस आहे तीच शिंदे गट चालवतोय आणि काँग्रेसची धार्जिनी त्यांची विचारधारा ती आज पण कायम आहे। काँग्रेसचा जो गट आहे तोच शिंदे गटात काम करतो आणि त्यामुळं जी मूळ भाजप आहे तोच हिंदुत्ववादी पक्ष नंदुरबार शहरात आहे। शिंदे गट जो आहे तो मूळचा काँग्रेसचा आहे, त्यांचा जो सगळा अजेंडा आहे त्याप्रमाणे ते चालवतात। आपण बघितलं असेल की काँग्रेस विचारधारेचे लोक सगळे तिथून ऑपरेट होतात आणि त्याप्रमाणेच त्यामुळंच की काय की उमेदवार देण्यापासून आता त्यांना जर एवढा आत्मविश्वास होता तर मग ते कसं हे जे सांगत होते की भाजप युती करून घेईल, पण आम्ही केले, त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला। आम्ही नक्की केला असता, पण जर हिंदुत्व विचारधारा असली असती तर आम्ही नक्कीच युती केली असती। मात्र त्यांची मूळ विचारधारा जी आहे ना ती हिंदुत्व विरोधी असल्यामुळं आम्ही केली नाही। शिंदेगड फक्त नावाला आहे, त्यांची मूळ विचारधारा ही काँग्रेसचीच आहे। भाऊ, नंदुरबार नगरपालिकेवरती भाजपाचे कमळ फोडण्यासाठी किती विश्वास आहे आपल्याला? बिलकुल आत्मविश्वास आहे। जेव्हा आमचा प्रचार सुरू पण झाला नव्हता तेव्हापासून लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळं पॅनल उभं राहा, जनता आपल्या पाठीशी आहे, आणि त्या पद्धतीने आम्हाला सगळ्याकडून प्रतिसाद मिळतोय। आणि म्हणूनच की काय ते रात्री बेरात्री दिवसा डवळ्या ज्याच्या त्याच्या पद्धतीने दम द्यायचा प्रयत्न करतात। मात्र भाजपाचा कार्यकर्ता लीडर आहे आणि तेवढ्याच जोमाने तो इथं उभा आहे। निश्चितच भाजपाकडून आजपासून प्रचाराला सुरुवात झालेला आहे। शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरातून येऊन नारळ फोडत प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि नंदुरबार मध्ये विकासाच्या मुद्द्यावरतीच निवडणूक होणार असल्याचं आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माडी यांनी सांगितलंय। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।